जय हिंद जय भारत। आज अशा एका पैलवानाकडे आलेलो आहे। हा पैलवान साधा दिसतोय। कोल्हापूर या ठिकाणी आले होते आणि मला भेटलेत आणि भेटल्यानंतर मला असं वाटलं की ह्या पैलवानाची मुलाखत घेतली पाहिजे। ती ह्यासाठी की 4 वेळा महाराष्ट्र चॅम्पियनसाठी गेलेला, त्यामध्ये 2 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन झालेला, मोतीबाग तालीम कोल्हापूर या ठिकाणी सराव करणारा, हिंद केसरी जे महान मल्ल होते गणपतराव आंधळकर यांचं मार्गदर्शन घेतलेला पैलवान आहे। 1973 साली मोतीबाग तालीम या ठिकाणी आलेले। बरोबर। पैलवानाचं नाव आहे गणपती नाळे, गाव आहे सांगरूळ, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। तर असा पैलवान आहे। ही मूर्ती लहान दिसते पण या वाघानं महान मल्लांना चितपट करून त्याची छाती सुद्धा बसलेला आहे। आणि संस्कार काय असावेत हे संस्कार यांच्या गुरुकडून हे शिकलेले आहेत। तर ह्यांच्याकडून आपण थोडंसं त्यांचं कार्य जाणून घ्यायचं आहे। प्रसाद नमस्कार। नमस्ते। थोडंसं तुम्ही तुमचा परिचय पहिला द्या, तुमचं नाव सांगा। माझं नाव गणपती रामचंद्र नाळे, राहणार सांगरूळ, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। बरोबर। तुम्ही गावात कुस्त्या खेळत होता का पहिला? हा, गावात तालमीत खेळत होतो। तुमचे वडील पैलवान होते? आमचे वडील शिक्षक होते, भाऊ एक आमचे पैलवान होते। भाऊ पैलवान होता? वडील पैलवान नव्हते? वडील नव्हते। वडिलांना नाद होता का पैलवानकी करावी पोरांना? माझ्या भावालाच आमच्या नाद होता। होय। तुमच्या भावाचं नाव काय? कृष्णात नाळे। तो म्हणजे चांगला पैलवान होता? चांगले म्हणजे गाव लेवलनं आपले चांगले होते, खेळायचे। बरं। मग तुम्ही शाळेत शिक्षण किती झालं तुमचं? माझं 7वी पर्यंत शिक्षण झालं। बरं। मग मोतीबागला येण्याचा योग कसा आला साहेब? ते म्हणजे गावी मी बऱ्यापैकी कुस्त्या अशा खेडेगावातनं अशा करत होतो। मग घरचे म्हटलेत की भाऊ ये, आणि बाकीचे भाऊ असे म्हटलेत की तुला कोल्हापूरला घालूया। मग ते मोतीबागमध्ये पैलवानांच्या ह्याच्या देखरेखीखाली मला तिथं घालवलं। त्यावेळी तुमचं वय काय होतं? त्यावेळी मला वाटते 17च्या दरम्यान, 16-17 असेल त्यावेळी वय होतं। मग शाळा सोडून बरीच वर्ष झाली? शाळा सोडून 1-2 वर्ष झाली होती। बरं। मग मोतीबाग मध्ये ज्यावेळी आला त्यावेळी तुमचे जोडीदार कोण कोण होते त्यावेळी? त्यावेळेला हे बाळू पाटील पैलवान उपमहाराष्ट्र केसरी कुठेतरी, नामदेव पाटील आमचे चंद्रेचे, परत विश्वास पाटील येळवडीकर, असे बरेच होते। लक्ष्मण रानगे होता, परत शिवाजी कवटेकर चिखलीचा, असे होते। आणि हे होता का अशोक माने? शिवाजी लोकरे? अशोक माने वाकरेचा शिवाजी लोकरे होता का? ते काही नाही, ते आमच्या अगोदरची बॅच काय? हा, बरोबर बरोबर। तुमचं वय किती आता? का माझं 70 वय। 70 वर्ष वय? मग तरुण वाटतायचा। मग तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे, तुम्ही जेव्हा इथं आला मग ह्या पैलवानाच्या बरोबर तुम्ही खेळायला लागला, त्यावेळी तुमच्या तालमीतला महाराष्ट्र केसरी कोण झाला? त्यावेळेला महाराष्ट्र केसरी म्हणजे आमच्या अगोदर दादूमा झाले होते, परत चंबांना डबल महाराष्ट्र केसरी, दादू चौगले ते डबल महाराष्ट्र केसरी, आणि युवराज महाराष्ट्र केसरी झाला। युवराज तुम्ही आल्यावर युवराज महाराष्ट्र केसरी झाला सर? आम्ही आल्यावर युवराज महाराष्ट्र केसरी झाला। क्या बात आहे, क्या बात आहे। मग युवराजचा सराव ही गणपती आंधळकर घ्यायची का कोण घ्यायची? गणपती आंधळकर घेत होते युवराज पाटा सराव। मग ते त्यावेळी न्यू मोतीबाग हा प्रकार होता? तसं काही नव्हतं, मोतीबाग म्हणून एकच होती तालीम? एकच तालीम। बरं। मग त्यावेळी युवराजांचा पूर्ण सराव आंधळकर वस्ताद घ्यायचे। कसं होतं सिस्टम? कशी व्यायाम घ्यायची, कशी पद्धत? म्हणजे लढत घ्यायचे। समजा कधी सकाळ कुस्ती जर त्यांची ठरली असली तर दुपारची लढत असायची 3:30च्या दरम्यान। तर भरपूर लढत घ्यायची पैलवानांना असे। त्यावेळेला चंबा मुतना, परत दादू चौगले, परत निग्रो, हिरामन बनकर, असे मोठमोठे पैलवान, बाळू पाटील, विष्णू फडतरे म्हणून असे मोठे पैलवान सगळे होते। ही सगळी त्यांना लढत द्यायची? क्या बात आहे। तुम्ही कधी खेळला का युवराज पाटलांच्या बरोबर? खेळलो की। आम्हाला शेवटी म्हणजे ते दमलेत की आम्हाला ते मान वाढायला लावायचे असे पैलवान। आंधळकर म्हणजे ते दम वाढायसाठी म्हणून फक्त मान वाढायची असं। आंधळकर असतात जे तुम्ही शिकवायचे का तुम्हाला, त्यांचं वैशिष्ट्य काय होतं आंधळकर? त्यांचे म्हणजे त्यांचं जे वैशिष्ट्य जे होतं ते तसं इथून पाठीमागं झालेलं नसेल आणि इथून पुढेही होणार नाही का? असं का म्हणतात? नाही, तसं व्यक्तिमत्वच त्यांचं निस्वार्थीपणा, कधी कुणाकडून त्यांनी म्हणजे ते काय मोठे पैलवान पण कधी अशी अपेक्षा ठेवली नाही, आणि परपंचाची त्यांनी काही काळजी अशी कधी केली नाही मुलांची किंवा काय असं बाकी। म्हणजे फक्त पैलवान आपल्या मोतीबाग तालमीचा पैलवान व्हावा हीच भावना सगळी। कधी असं हे नाही? नाही कधी तुम्ही कधी वस्त्रांना शिकवून मानधन दिलं नाही? नाही।
कधीच तुम्ही बिन मानधन तुम्ही मानधन चुकलेलं बुडवलेलं चेलायचं तुम्ही. नाही नाही, त्यांची ती अहो त्यांचं केवढं त्यांचं प्रभुत्व तेवढंच आणि काय. त्यांची आठवण एखादी काय आहे का आंधळेकरांची? आंधळेकर वस्ताद म्हणजे आता त्यांच्या कुस्त्या काय आम्ही बघायला नाही. तसं व्यक्ती म्हणून कशी हो आंधळेकर? ही व्यक्ती तशी व्यक्तीच नाही कुठं. कसं काय तुम्ही म्हणता, म्हणजे तुम्ही असं काय त्यांचा अनुभव घेतला? तसं ते त्यांनी समजा असं पाठीवरनं हात फिरवला म्हटलं की अंगावर शहारे यायचे, आणि असं त्यांचं असं एक ते हे होतं, व्यक्तित्व होतं. असं म्हणजे वेगळं होतं. आणि लढतीच्या वेळी किंवा कष्ट करून घ्यायच्या वेळी ते वेगळंच होतं. ते अशा नाड्या किंवा काठी जर असली तरी ओढायचे, असे नाही जर लढत केली तर मारायचे. होय होय, मारायचे आणि करायला लावायचे. त्यानं तुम्हाला ताकद वाढायची का तुमची? का तुम्हाला ताकद वाढायची. राग कसा येणार हो? आमचे गुरु म्हणल्यानंतर राग कसा येणार? मग तुम्ही महाराज चॅम्पियन ज्यावेळी झाला त्यावेळी आंधळेकरांना तुम्ही भेटलो की मग आल्यावर कसं वाटलं? काय समाधान वाटलं त्यांना. काय म्हणले काय तुला? बाबा चांगल्या म्हणले, कुस्त्या केल्याच म्हणले. किती कुस्त्या केल्या महाराज चॅम्पियन तुम्ही? पहिल्या वेळी 6 कुस्त्या केल्या. 6 कुस्त्या झाल्या. तुम्हाला कोण एखादा पैलवान आठवणीतला आहे का हो? माझी फायनलला रंगा चव्हाण बरोबर कुस्ती आली. म्हणजे आमचा सोनावड्याचा रंगाचा छत्रपती अवॉर्ड विजेता माटुंग्याला रेल्वेमध्ये पैलवान होता. बरं, मग काय झालं? त्यांना मी मारलं होतं त्यांना, पण मला ते काही दिलं नाही त्यांनी. मला पॉइंट दिले. आणि त्यावेळेला मग आमची टीम येऊन बसली मॅटवर की असं म्हणजे आमच्यासाठी हा निकाल यांनी चितपट मारले म्हणून. त्यावेळी मामा मोहोळ होते. आणि मग ते मॅटवरनं तुम्ही म्हटले आम्ही एक कमिटी नेमतो आणि ती कमिटी काय निर्णय घेईल ते तुम्ही मान्य करा. मग ती मॅट परत चालू केली. नाशिकला स्पर्धा होते त्या. आणि मग त्यांनी 3 पॉइंट मला दिले, डेंजरचे 3 पॉइंट म्हणून. मग ते आमचे टीमचे सगळे बाकीचे म्हटले की तुम्ही नाही म्हटले कुस्ती करायची नाही, त्यांना विजय द्यायचा आहे तर देऊ देत तिकडे. असा विषय झाला. असं झालं. मग त्यांना त्यांचा पहिला बसला, माझा दुसरा. महाराज चॅम्पियनला. होय. मग त्या आंधळेकर वस्ताद होते का तिथं? नव्हते, पैलवान नव्हते. पैलवान नव्हते. मग ही गोष्ट पैलवानांना तुम्ही सांगितलं, पैलवानांनी काय सांगितलं, काय म्हणले तुम्हाला? पैलवान म्हणजे काय आता म्हटले असे, आता काय ते त्यांच्या लेवलनं ते हे झालं. तिथं तक्रार निवारण झाली. आणि तो पैलवान म्हणजे तो मला वाटते 5-7 वेळा महाराज चॅम्पियन. मोठा पैलवान. रंगापाटील मोठा पैलवान. खूप मराठी केसरी झाला तो शेवटी. मोठा पैलवान तो. परत दिलीप पवार बरोबर झाली पुण्यात. दिलीप पवार म्हणजे ते ह्यांचा रघुनाथ पवारचा भाऊ. काय सांगताय? होय. अंगावर काटा आला. दिलीप पवार मग चांगला पैलवान की हो. परत कतुरे. ते आता ह्याच्यात मला वाटतं दिलीप पवारांची काय झाली कुस्ती? तुम्ही त्यांनी मला पांडव घालवलं. होय. बर. आणि मग तुम्ही ज्यावेळी पहिल्या महाराष्ट्र चॅम्पियनला झाला त्यावेळी तुमचा हे कोण झाला? महाराष्ट्र केसरी कोण झाला त्यावेळी? त्यावेळेला ते पाचपुते झाले. शिवाजी पाचपुते. म्हणजे 1979 ची गोष्ट आहे. 1979 ची गोष्ट. मग परत 80 ला परत दुसऱ्या वेळी गेला. होय, खोपोलीला परत. मग तिथं कोण झालं महाराष्ट्र केसरी 80 ला? मला वाटतं ते लोखंडे झाले काय. बापू लोखंडे. बरोबर, महाराष्ट्राचे बापू लोखंडे. परत पुढे कडे गेला. मग ज्यावेळी तुम्ही ह्याला गेला नाही 1978 अप्पा कदम झाला महाराष्ट्र केसरी त्यावेळी नव्हतं. त्यावेळी तुम्ही म्हणजे गेला नाही. लागलं होतं काय. म्हणजे तुम्ही पुढे गेला असं, म्हणजे 1979 80 परत दादू मामा अगोदर. बरोबर. मग तुम्ही एवढं हे केलं, तुम्ही मैदानावर कुस्त्या करायचं? मैदानात माझ्या भागामध्ये या खुपऱ्याला अशा तिकिटांना अशा कुस्त्या माझ्या 3 झाल्या तिथं. बर. परत दोनवड्यात एक झाली. बर. ते यशवंत पाटील दोनवडेकरांनी ते मैदान घेतलं होतं. तिथं सर्जेराव कांबळे महाराष्ट्र चॅम्पियन तो पण होता वटतालमीतला. तो तुमच्या आर्मीमध्ये होता. त्याच्यावर झाले, त्याला मी मारलं. परत कुठेतरी झाली, मारुळात झाली. मारुळात पण झाल्या? होय. अरे वा. मग तिथे कुस्त्या मारल्या? बाळू देसाई ते शाहूपुरीतले होते. त्यांच्यावर झालं. बर. आता तुम्हाला मी प्रश्न हा विचारतो, तालमी जेव्हा तुम्ही सराव करायचं का नाही तेव्हा वस्ताद तुमच्याने व्यायाम काय काय करून घ्यायचे? जोर, बैठका आणि तुम्ही किती मारायचा? त्यावेळी आम्ही 700 पर्यंत बैठक मारायचं. 500-600 जोर मारायचं. म्हणजे एवढं तुमचं होतं? एवढंच होतं. पण मला असं ऐकायला मिळालं की युवराज पाटील जे होते पैलवान, बरं, ते 2500 बैठक आणि 2500 जोर मारायची. खरं आहे का? ते राजाराम ह्याच्यावर कॉलेजवर तिथे जायचे.
तिथं ती व्यायाम ते म्हणजे करायचे करायचे. एवढं मारत होते तुम्हाला वाटते का? मारत असणार. म्हणजे मोठा पैलवान होता. मोठा पैलवान. खेळताना वगैरे तुम्ही त्याला बघितलं असं तुम्हाला ऊर्जा येत होती? मोठा पैलवान. युवराज पाटील मोठा पैलवान, दादू चोगले असे आता कोण आहेत सांगा की? नाही. ती लय मोठी. होय, फार मोठे. त्यांना बघितले की तुम्हाला असं समाधान व्हायचं? कोण तर म्हणते दादू चोगल्यांचा दंड हातात घावत नव्हता. खरं होतं? बरोबर. नाही घावत. म्हणजे एवढाच मोठा दंड होता? एवढं हे असं त्यांचं मोठं होतं. दंड होतं एवढा मोठा? होय. घावतच नव्हता हातात? होय, हातरायची जमीन. ते आंघोळ करून आले, ते जुनी तालीम तुम्ही बघितली ते? हा, बघितली की. म्हणजे आंघोळ करून आले की जमीन हातरल्यासारखी व्हायची असे. म्हणजे एवढं वजन. माणूस म्हणून कसा होता दादू चोगले? चांगले होते तसे. आणि युवराज पाटील? युवराज पाटील पण चांगले, आमचे भागवालेच म्हणल्यानंतर काय. बरोबर. तुम्ही खुराक जी खाईत होता त्या खुराक मध्ये तुमच्या काय काय असायचं पहिले हे सांगा. थंडाई बदामाची. किती बदाम तुम्ही वापरायचे? आम्ही 50 बदाम वापरायचं. 50 बदाम थंडाई रोज. आणि रेबडी करायची तुपाची. परत मटण असायचं रोज. मटण रोज? त्यावेळी मटण असायचं आमच्या वेळी. फक्त सोमवार आणि शनिवार खाडा. होय, रोज मटण. रोज मटण. मग वडील तुमचे शिक्षक होते ना? वडील शिक्षक, त्यामुळे परवडलं तुम्हाला पैलवान करायला. नाही काय परवडते पैलवान म्हणजे हत्ती पाळायला प्रकार. बरोबर. मग तानाजी सोरटे जे पैलवान होते का नाही, त्यांची तुमची कशी काय संगत झाली हो? ते बारामती वरांडा म्हणून वरती होता, त्या वरांड्यात ते होते. आणि ज्यावेळी मी आलो, बारामती वरांडा म्हणजे मोतीबाग मध्ये बारामतीचीच पोरं असायची तिथं त्या वरांड्यात. त्या वरांड्यात म्हणजे कोल्हापूरचा वरांडा वेगळा. मग ते तिथं आम्ही सुरुवातीला कोल्हापूरला म्हणजे तालमीत आल्यानंतर तिथे अनाई सोरटे एक चांगले पैलवान होते असं तिथं ऐकायला मिळालं. मग ते त्यावेळी थोडेसे गावाला गेले. ते परत गावाकडं आल्यानंतर हे तानाजी असं. मग त्यावेळी ते आम्ही बघितलं की हे तानाजी सोरटे चांगले म्हणजे चांगले पैलवान होते. ते आंधळकर म्हणायचे वाटतं महाराज केसरी. होय, महाराज तानाजी सोरटे युवराज त्यांच्या ह्याच्यामधलेच होते, ते लाईन मधलेच. युवराज पाटील ह्यांच्या लाईन मध्येच होते. आणि खेळताना काय त्यांच्या पायाला लागलो. होय, चांगला पैलवान होता. चांगला पैलवान होता, मोठा पैलवान. होय. आणि तुम्ही म्हणला की एका गायीपासून. होय असं ते सांगत होते की आता तुम्ही जाणार आहे बघा की तुम्ही. तर एका गायीपासून आता जवळजवळ 3000 त्यांचं कलेक्शन आहे दुधाचं. एक गाय आणि बाकीच्या गायी सगळ्या वाढतच अशा स्वतःची डिग्री आहे. आणि पैलवानांना फ्री मध्ये दूध दे. होय, पैलवान त्यांनी स्वतः सांभाळलेले आहेत असे. अशी दानतवाली माणसं काय येत नाही तुझ्या जन्माला? मला माफ करा, आता हा प्रश्न मला काय विचारायचा आहे म्हणजे का अशी दानतवाली माणसं आणि काय येत नाही जन्माला? मला हा प्रश्न आहे तुम्ही सांगा बघा. नाही आता का स्वार्थ झालाय? नाही, आता माणसं स्वार्थी. आणि आता काय बघा, कुणाला प्रत्येक जण आपल्या आपल्या व्यापात. आता व्याप म्हणजे आता मला एक सांगा, आता आम्ही तुमची मुलाखत घ्यायला आलो बरोबर. त्या उन्हात आता आम्ही आलो, हे करत आलो बरोबर. मग आम्ही आता इथं आलो, आता आमचा स्वार्थ हा आहे की तुमची मुलाखत घेऊन लोकांनी बघायला पाहिजे. बरोबर. कारण मला हे माहित आहे की मोर्चा 20 वर्षांनी मी मरणार आहे, किंवा 25 वर्षांनी मी मरणार आहे, किंवा 30 वर्षांनी मी मरणार आहे. बरोबर. मग मी मरण्या अगोदर माझं काहीतरी दायित्व बनते का नाही, समाजाला काहीतरी चांगलं काहीतरी देणं. बरोबर. मग असं सर्व काय करत नाही? हा प्रश्न मी तुम्हाला उलटा विचारतो. नाही काय आता त्यावेळेचं सर, आता ते काय त्यावेळची लोक वेगळी, आता थोडासा बदल झालायच की. आता थोडं पहिली कुस्ती आणि आताची कुस्तीमध्ये बदल आहे असं तुम्हाला वाटतं का हो? पहिली कुस्ती म्हणजे कसं मातीतले जास्त होते, आता मॅटवर. बरोबर. आता पूर्वी पण मॅटवर होतेच. आता आंधळकर पैलवान किंवा जाधुमा हे सगळे गेलेत ऑलिम्पिक पर्यंत, जे गेलेत ते मॅटवरनच गेलेत. पण आता कसं थोडंसं आता मॅटवर जास्त सराव घेतात, मातीवर आता कमीच आहे. आणि पूर्वी म्हणजे खासबाग मैदानाला प्रत्येक शनिवारी मैदान असायचं. बरोबर. आणि आता काय आहे परिस्थिती सांगा? अजिबात नाही मैदान. नाही मैदान. त्यामुळे मैदान तुम्हाला व्हायला पाहिजे वाटतं का? नाही, व्हायलाच पाहिजे. आता होतात की, पण आता त्यावेळी कसं तिकीट मिळायचं नाही. आता तुम्हाला ती माहिती आहे, आता तिकीट द्यायला लागतं फुकटमध्ये, तुम्ही या म्हणून. माणसं पण येत नाही. ही माणसं पण येत नाही. हे असं का झालं? माणसं न येण्याचं कारण काय झालं सांगा बघूया. यात कुठेतरी आपण पण कमी पडतो का नाही पैलवान? आपण नाही बरोबर की नाही, पैलवान कमी पडते असा विषय नाही, पण थोडासा हे थोडंसं कमीच आलं. थोडंसं का आलं? का म्हणजे आता ही महागाई ह्या तऱ्हेची, आणि ती पैलवान राहायला पण पाहिजे, टिकला पाहिजे. महत्वाचं पहिलं तुमच्या तालमीत बसायला जागा नसायची. बसायला जागा नव्हती त्यावेळी. 400 पोरं असायची. अरे बापरे. मग तुमचा नंबर? आम्हाला नंबर लागायचाच नाही. मी सुरुवातीला तालमीत आलो त्यावेळी आमचा नंबर लागायचाच नाही. मग नाही लागलं तर मग राग यायचा नाही घ्यायला मला खेळायला? लहान आम्ही म्हणल्यानंतर काय
दुपारचं असं लढत करायची. सकाळच्या पर्यंत लढत जी असायची त्यावेळेला नंबरच लागायचा नाही. काय सांगताय? होय होय. आणि त्यामुळं हे एकापेक्षा एक म्हणजे रती महारथी सगळी. तुम्ही मला एक विचारा, जुनी कुस्ती आणि नवीन कुस्ती यात काय बदल वाटतो का तुम्हाला? पहिल्या काळात चांगली कुस्ती होती ना, आता जरा कुस्ती तुम्हाला वाईट वाटायला लागली की नोरा कुस्त्या प्रकार असा होतोय, याबद्दल तुमचं मत काय? थोडंसं आता तसंच वाटायला लागलं, पण कुस्ती म्हटल्यानंतर शेवटी एकच ती. पण आता कसं थोडंसं आता फास्ट कुस्ती झाली हो. पहिले आमचे 3-3 मिनिटाचे 3 राऊंड असायचे पहिले. होय, आता 2-2 मिनिटाचे 2 राऊंड. हा. म्हणजे आता फास्ट सगळं. आणि नुरा कुस्तीवर तुमचं मत काय हो? थोडंसं आता हे बघा कसं होतंय, आता तुमची आणि माझी जर असे 4 वेळा कुस्ती जर झाली आणि परत 5व्या वेळा घ्यायला लागली तर ती लोक समजतातच हो. ही आता 4 वेळा यांची झाली आणि बी यांची जी घेतात म्हणल्यानंतर आता असं थोडंसं. तुम्ही आता पैलवान म्हणून जेव्हा मैदानात जाता, कुठे काय साईडला बसता, तुम्हाला कळतं का ही नुरा कुस्ती चालू आहे मोर एखादी नुरा कुस्ती? नाही, असं ती कुस्ती चालू झाल्यानंतर आम्हाला लक्षात येते ही कुस्ती काटाव आहे का नुरा आहे हे लक्षात येते. लगेच येते. येते कसला पण खेळू द्या, कशी पण खेळू द्या, कशी खेळू देत कळते, लक्षात येते. त्यामुळं नुरा कुस्ती खेळली पाहिजे का नको पोरांनी? नाही, खेळायला नको पाहिजे, काटावर कुस्ती केली पाहिजे. तुमच्या गुरुने काही तुम्हाला शिकवलं नाही का नाही, बाबा की नाही. जा नुरा कुस्ती खेळ मिळवून आण? नाही नाही, काटावच कुस्ती. आता तुम्हाला सांगतो, जरी आमच्या तालमीत कुस्ती आली तरी पहिलवान लाडा म्हणायचे, कारण शेवटी प्रत्येकाचं शेवटी नशीब आहे ते. ती टायमिंग असते, त्या टायमिंगमध्ये जर तुम्ही मला पुढे चाल दिली तर तुम्ही मागच पडणार. बरोबर. म्हणून काय असेल ते लढत करा म्हणायचे. त्यावेळी तुमच्या बरोबर पांडू महाडेश्वर वगैरे पहिलवान होती का? हा, पांडू महाडेश्वर होती. कसं होतं खेळायला? चांगला. तो मात्र गिड्डा जाड होता वाटतं. चांगला होता. चांगला होता. चांगला होता. परवा त्यांची मुलाखत घेतली, त्यांनी पण भरपूर सांगितलं की चांगले चांगले पैलवान मोतीबाग मध्ये होते. बरोबर. बर, तुम्ही खेळत असताना तुमच्या आखाड्यात म्हणजे मोतीबाग मध्ये जो पैलवान असा होता की ज्याची नजर तुम्हाला असं वाटायची ह्या पैलवानाच्या सानिध्यात मी राहावं, असं तुम्हाला कोण पैलवान वाटत होता त्यावेळी वस्ताद सोडून? तुम्हाला सर सांगू काय, आम्ही जे बघितले ते रती महारथी पैलवान बघितले तुम्ही. आता म्हणजे तसे अहो काय कसले ते मोतीबागला सगळे निगरून कर्नाटकातले पैलवान सगळे फार मोठे पैलवान, फार मोठे. फार आता राक्षीसारखा पैलवान तेव्हा राक्षस होती का? असे म्हणजे तसंच म्हणायची पाहिजे, मोठी असे मोठे पैलवान हो, राक्षीपेक्षा मोठे. होय होय, एक 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 पैलवान. असं काय म्हणजे मला असं म्हणले परवा एक पैलवान महाडेश्वरच म्हणले की राक्षसी कुस्ती 25 नंबरला लागणार, म्हणजे आपल्याला महाराष्ट्र आहेत पृथ्वीवर मोहळा आहे का नाही, बरोबर की त्यांच्यापेक्षा थोडस वजनाला जास्त पोरं आता म्हणजे तवाज होती. म्हणजे मारुती माने दादू मामाचं वजन काय 148 किलो होय, युवराजचं 140 किलो होय, परत तुमच्या टोपाना गोजगेंचं पण 148 किलो वजन. बरोबर. एवढ्या वजनाची पैलवान होते, हत्तीसारखी तब्येत दिसायला, मोठे पैलवान. म्हणजे तुम्ही त्यांच्या कुस्त्या बघितल्या का दादू मामाच्या? दादू मामांच्या बघितल्या की मी, दादू मामांची बघितली इथं सतपालपूर झालेली. कशी झाली कुस्ती? दादूमा काय बघा, दादूमा थोडस त्यांनी हेच घेतलं, भीती घेतली आणि ती कुस्ती गेली. त्याच्यामुळेच कुस्ती गेली, नाहीतर बेळगावला तशी कुस्ती चांगली केली होती. पण ते पोद्दार किस्सा मारत्या वेळी ती लांग धरलेली ती नाडी तुटली, ती अंगावरच आला सतपाल. तू स्वतः डोळ्याने बघितली? डोळ्याने बघितली ती कुस्ती बघायला. होय होय, क्या बात आहे. दादूमाने खाली धरून पण बघायला होती. मारुती माने आंधळेकरांची कुस्ती बघितली तुम्ही कधी? नाही, ती कुस्ती झालेलीच नाही मला वाटतं. मारुती माने आंधळेकर कुस्ती झालेली नाही. मग आंधळेकरांची एखादी कुस्ती बघितली? नाही नाही. मारुती मानेंची नाहीच. अण्णा पाटोळेंची नाही. अण्णा पाटोळे पण नाही. म्हणजे जुनी हे दादूमापासून बघितले बघा. हा, दादूमामा. मग मला एक तुम्ही सांगा, तुम्ही शंकर आष्टेकरची मुलं बघितली का? शंकर आष्टेकरची आणि दादूमांची ती कुस्ती सुद्धा मी यायच्या अगोदर कोल्हापूरला झाली, खासबागला झाली होती. काय झालं? ते दादूमाने काहीतरी शंकर आष्टेकरला मारलं. शंकर आष्टेकर लय चांगला पैलवान, ते पण पैलवान चांगला होता. म्हणजे ऐकून असं काळान तालमीत होते ते. मठातला बाळू पाटला तुम्ही बघितलेला? बाळू पाटलाला बघितलं. देखना बाळू पाटील, देखना बाळू पाटील लय भारी खेळायला म्हणते. होय होय, दादूमाजीने त्यांची कुस्ती झाली होती. मारलं त्याला, दादूमाने लय मारले सगळे. दादूमाने मोठे पैलवान होते हो ते. होय होय. बर, तुम्ही शिकवायला आला, तुम्ही जे तिथे होता बरोबर, आंधळकर वस्तादा नंतर तुम्हाला कोण असायचं गुरु म्हणून शिकवायला तालमीत? आंधळकर पैलवान ते स्वतः तेच असायचे. ते पीजी पाटील सर एक यायचे ते शिकवायला, ते एक असायचे मॅटवरचं प्रॅक्टिस. मग तुम्ही शालेमधून सुद्धा ऑल इंडिया चॅम्पियन आहे ना? शालेमधून मी ऑल इंडिया चॅम्पियन आहे. शालेमधून मी 4 वेळा नॅशनलला खेळलो शालेमधून. शालेमधून? बरं, दिल्ली काय? दिल्ली, रोहतक, हरियाणा.
केरळमध्ये त्रिवेंद्रम हा. असं. मग तिथं पण दोन मेडल आहेत. होय. तिथे कोणते कोणते मेडल? 2 नंबरचं आणि 3 नंबरचं आहे का तिथं? होय. बरं, मग एवढं तुम्ही मिळवलं. 4 वेळा तुम्ही आता म्हणजे महाराष्ट्र चॅम्पियनला खेळला, 2 वेळा तुम्ही महाराष्ट्र चॅम्पियन आहे, 2 वेळा ऑल इंडिया चॅम्पियनला पण 2-3 नंबर तुमचे आहेत. पण सरकारकडून मानधन काय मिळालं का? काय नाही, आम्हाला काय मानधन नाही. मग तुम्ही अप्लायच केला नाही का? ऍप्लिकेशन केलं नाही, काय नाही केलं आपण. मग करायला पाहिजे तो. तुम्ही चुकला इथं. नाही, काय केलं नाही. काय म्हणजे तुम्हाला गरज नाही असं प्रकार होत नाही, असं काय नाही. पण आता ते महाराष्ट्र केसरी वाल्यानं मिळेना आणि आमच्यासारख्यांना काय मिळते? नाही, त्यांना पण मिळते. आता मिळणार गव्हर्नमेंट आता काय ते चाललंय. आता काय त्यामुळे तुम्ही ऍप्लिकेशन केलं पाहिजे. तुम्हाला पण मानधन चालू होणार 5,000 रुपये. कारण गव्हर्नमेंटनं नेम काढला. अजितदादा असून द्या, आमचे फडणवीस साहेब असून द्या, एकनाथ शिंदे साहेब असून द्या, त्यांनी नेमच काढलाय. बरोबर. महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान, परत त्याचबरोबर ऑल इंडिया चॅम्पियन, बरोबर, परत त्याचबरोबर महाराष्ट्र केसरी, बरोबर, हिंद केसरी यांना मानधन चालू केले. बरोबर. खेळाडूंना मानधन चालू केलं. त्यामुळे तुम्ही मानधनासाठी अप्लाय करा. कारण आज असा नियम आहे साहेब, आपलं मूल सुद्धा जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत आई सुद्धा त्याला दूध पाजत नाही. हा एक नियम आहे. म्हणजे मला असं वाटतंय, मला ज्ञानी नाही मी जास्त, पण मला वाटतंय. त्यामुळे आपण आपल्या सरकारकडे मागणं हे आपलं परम कर्तव्य आहे. एकदा दोनदा त्यांच्याकडे पाठपुरावा केला, समजा त्यांना गडबडीत नाही झालं त्यांच्याकडून, तिसऱ्यांदा विचार आपलं काम आहे ते. बरोबर. मग आपण विचारत नाही आणि मग आपण शेवटला दोष देतो त्या माणसाला. आता तुम्ही दोष देत नाही, पण आपण दोष देतो. बरोबर. असं हे आपण पाठपुरावा केलं पाहिजे. बरोबर. आता तुम्हाला मला हा प्रश्न विचारायचा साहेब, की त्यावेळीचे पैलवान दुसऱ्या तालमीतले कोण कोण होते चांगले पैलवान इथं? म्हणजे गंगावसला बिराजदार पैलवान, परत खेडकर, परत दीनानाथ सिंह. खेडकर पैलवान चांगला पैलवान. दीनानाथ सिंह कसे? दीनानाथ सिंह पण ते चांगले हिंद केसरी आहेत. बरोबर, त्यावेळी हिंद केसरी झाले होते. बरोबर. परत तुमचे शाहूपुरी ते रसूल हनीफ होते. म्हणजे मोहम्मद हनीफचा भाऊ. त्यांच्या कुस्त्या बघितल्या का तुम्ही? ह्यांच्या बघितल्या की दादूमाच्या रसूल हनीफ म्हणा, बिराजदार पैलवान, खेडकर अण्णांची इथं स्पर्धा झाल्या होत्या. ह्याच्या महान भारत केसरी अशा त्यावेळी बघितली ती खेडकर अण्णांची कुस्ती बघितलेली. त्यात काय झालं? खेडकर अण्णांना मला वाटतं दादूमानी का कोणतरी असं घालवलं. होय. नाही, हे बघा, पडणं जिंकणं हा वेगळा भाग होता, पण माणूस म्हणून कसा होता खेडकरांना? मोठा पैलवान तो, फार मोठा पैलवान. कारण आज तशी माणसं नाही. तो नाही, जिंकू द्यात किंवा हारू द्यात, तो भागच हारणं, जिंकणं, निवडून येणं. पण काम काय होतं तिथं? मोठा बिराजदार पैलवान कसे होते? मोठे होते, पण बिराजदार म्हणजे असं गर्विष्ठ नाही. म्हणजे एवढा मोठा पैलवान आहे, ह्या छोटे पैलवान काय विचारायचं असं काय होतं का? नाही, नम्रता येईन पैलवान. नम्रता. असे पैलवान सगळे होते. आता तुम्हाला हा एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही मला हे सांगा, पहिली कुस्ती, आता मी म्हंटल तुम्हाला पहिलं खाणं पिणं आणि आताच खाणं पिणं यात बदल आहे का नाही? आता थोडासा बदल आहे. असं म्हणजे आता पूर्वी आमच्या वेळी कसं तुपाशिवार बाकीचं काय नव्हतंच. पावडर बिवडर खायच नव्हतं, दुधात घालून ते पावडर गोठून? नाही, तुपातच जेवण. आताची पोर काय म्हणजे तूप वापरतात का तेल वापरतात काय आता तिथं काय. आणि पूर्वी आमचं स्टोव्हवर जेवण, स्टोव्हवर रॉकेल मिळायचं त्यावेळेला. आता काय गॅस, सगळे प्रत्येकाचे गॅस आहेत. बरं, मग तुमचा त्यावेळी किती खर्च याचा महिन्याला तुम्हाला? आम्हाला बघा त्यावेळी एक 600-700 रुपये असं यायचं होतं महिन्याला खर्च. महिन्याला. आणि याचे खाऊन हे सगळं म्हणजे त्याच्यात काय सगळं काय कमी नाही. आणि आता म्हणलं तर आता 25,000 रुपये लागले. त्याच्यावर पोरग म्हणजे साधं जेवायचं म्हणजे 25,000 लागले. बरोबर. आणि त्यानं सर कष्ट पण केलं पाहिजे, तसं त्यानं राहिलं पाहिजे. आमच्या वेळी कसं की समजा 12ला एकदा झोपलेत की तिथं कुणी घरच्यांनी सुद्धा यायचं नाही. 3च्या पुढेच यायचं. घरच्या सुद्धा यायचं झोपल्यावर? डिस्टर्ब करायला यायचं नाही. म्हणजे तुम्ही सांगायचंच घरात? नाही, यायचेच नाही. त्यांना माहितीच असायचं ते 3च्या पुढेच भेटायचं. हो, त्यावेळी शिस्त होती. हो, आता म्हणजे जरा शिस्त नव्हती, आता शिस्त नाही. आता म्हणजे तसे एवढी शिस्त नाही. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. हा थोडा भावनिक प्रश्न आहे, पण मी विचारणार तुम्हाला. आंधळेकर वस्ताद ज्यावेळी वारलेत असं तुम्हाला समजलं, तेव्हा तुम्हाला काय वाटलं? फार वाईट वाटलं. फार वाईट वाटलं खरंच. आंधळेकर वस्ताद तुम्ही त्यावेळी शेवटच्या अंतदर्शन गेलता का? गेलो. आणल्यानंतर गेलो.
सगळी होती? हो, सगळे होते. आम्ही घरी तिकडे नेलं पुनवतला. हा. तिकडे त्यांनी म्हणजे आग्नी दिली तिथं. पण ते एक म्हणजे आपल्या जीवनातला फार मोठा माणूस गेला, आपला बाप वडील तुल्य माणूस गेला. त्यांनी तुम्हाला सांगतो, आम्ही कोकणात एक गगनबावडा तालुक्यामध्ये एक 10 एकर जमीन घेतली. तर पैलवांनी फार त्याच्यात आम्हाला सहकार्य केलं, मदत केली. होय, मदत केली. ती थोडीशी अशी ते म्हणजे त्याच्यामध्ये हे होतं, प्रॉब्लेम, अडचणी होत्या, त्या सगळ्या दूर करून त्यांनी फार मदत केली. ते विसरू शकत नाही. खरं? होय. असं भरपूर जणांना तुमच्या देखत त्यांनी मदत केली? भरपूर जणांना ते पैलवांनी मदत केली. अहो, मला असं ऐकायला मिळालं की पैलवान बरोच रडत होत. वेगळे आंधळकर पैलवान फार वेगळे. त्यांचं होणे नाही ना? नाही. निस्वार्थी माणूस. कधी कपट नाही, कधी एखादा पैलवान पडला पाहिजे, एखादा जिंकला पाहिजे असं कधी काही नाही. मला केसभर कपट नाही, केसभर कपट मनात त्यांच्या नाही. कारण तुम्ही एक 10-12 वर्ष सानिध्य तुम्ही जरी विरोध काय त्यांच्या विरोधात काही जरी केलं तरी तुमच्या पाठीवून हात फिरून असं तुम्ही स्वतः बघितलं? होय, मी स्वतः बघितलं. काही लोक जे विरोधात असले तरी पाठीवून हात फिरून तू चांगला कर. होय. आणि कपट अशी नाहीच. हो, नाही. आणि दुसऱ्या तालमीचा एखादा पैलवान जर त्यांच्याजवळ आला तर त्याला सुद्धा आशीर्वाद, त्याला सुद्धा म्हणजे चांगल्या त्यांना हे देणार, रिस्पॉन्स देणार. पैलवान बोलणं बिलणं सगळं, म्हणजे कोणी कुठेही तुम्ही म्हणजे पुण्यामध्ये नगर असू दे, सोलापूर असू दे, नाशिक असू दे, कुठेही तुम्ही बघा, कुठल्याही जिल्ह्यात जावा, पैलवानांच्या बद्दल अगदी आपुलकीनंच लोक बोलणार. एवढा म्हणजे हृदयाला स्पर्श करणारा माणूस. होय, फार वेगळे. त्यामुळे त्यांची जागा ह्या जगात कोण घेणं नाही घेणं, कुणीही घेणार नाही. एवढा मोठा. क्या बात आहे. म्हणजे मी तुम्हाला हा का विचारलं माहिती आहे का, की गुरु आजकाल गुरुशिवाय, आता आपलं बोलणं झालं मगाशी, गुरु म्हणतात जे, ते ह्यांच्यासारखं कुणालाच जमणार नाही. मग ह्यांच्या अगोदर काय कुणा असलं तर कुणाच ठाऊक, त्यांचे वस्तात ते बॉब बिरे म्हणून होते. पण आंधळकर पैलवानासारखं म्हणजे जे गुरु आहेत ते तसं कोणीही होणार नाही होणार. एवढा कोणीही होणार नाही. होय. आणि एवढी चांगली घडवली. होय. क्या बात. म्हणजे एवढं आंधळकर वस्तादांचं योगदान आहे कुस्तीमध्ये आणि माणसं घडवण्यामध्ये. आता तुम्हाला मी परवा झालती महाराज केसरी झाला तो बाला रफिक म्हणतात, बारका होता तेव्हा आंधळकरांनी सांगितलं होतं की हे महाराज केसरी होणार म्हणून. म्हणजे काही नव्हतं त्याच्यात तेव्हा. बरोबर. त्याच्या वडील पण फार रडलेत, वारल्यानंतर लय रडले. तो पहिल्यांदा इथंच मोतीबागलाच होता, नंतर तो पुण्याला काहीतरी प्रॅक्टिस गेला आंधळकरांच्या नंतर. होय. पण त्यानं महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर पैलवानांचंच म्हणजे काय म्हणलं, होय, पैलवानांचं ते माझे गुरु होते आणि ही गदा त्यांनाच मी अर्पण करतो असं काय. आणि म्हणलं की ते असते तर मी म्हणजे ही गदा त्यांनाच दिली असती. बरोबर. आणि आज त्यांना मला फार आनंद झाला. होय. फार मोठं हे आहे ना, हे फार मोठं. मग गुरुचा आदर हा केलाच पाहिजे, कुठल्याही व्यक्तीनं केलाच पाहिजे. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एक गुरु असलाच पाहिजे. गुरुशिवाय पुढे त्यांना हे नाहीच. हो, वाटचाल नाहीच आहे. त्यामुळे गुरु पाहिजे. गुरुशिवाय नाही. गुरु नसला की माणूस अपुरा आहे. होय. क्या बात आहे. म्हणजे त्यांचं योगदान हे त्यात झालं. आता तुम्हाला जाता हा प्रश्न विचारायचा आहे, नवीन पिढीच्या पैलवानांना तुम्ही आताच्या काय सांगशील, आताच्या पैलवानांनी कसं करावं, काय करावं? ना, आताच्या पैलवानांनी हे काय थोडंसं, आता म्हणजे तुम्हाला माहिती आहे की पावडर किंवा इंजेक्शन वगैरे असलं काय घेतात, त्याच्यापासून ते शरीराला, याला सगळ्यालाच ते हे आहे, होते घातक आहे. तर तसलं ते घेऊन येत या पैलवानांनी. आणि जे हाय दूध म्हणा, तूप म्हणा किंवा मटण म्हणा, हे हाय हेच खाल्लं पाहिजे. ते पावडर वगैरे असलं काय खाऊन म्हणजे बरोबर नाही आहे. बरोबर. आपण वास्तविक घ्या, म्हणजे नॅचरल, ओरिजिनलच पाहिजे. काय हे म्हणजे असलं फालतू काय खाऊन चालणार नाही तर मग तुमचे शरीर बिघडलं. ते काही दिवसांनी देखणं दिसतंय तुम्ही. होय. पण नंतर तुम्ही डिम दिसते सगळं. बरोबर. त्यामुळे तुम्ही हे करायला नाही पाहिजे. होय, करायला नाही पाहिजे. बरोबर. त्याचबरोबर शिक्षणाकडे त्यांनी ओढ घ्यावी का, शिकावं का? नाही, शिक्षणही पाहिजे. कारण शिक्षणाशिवाय आता पर्याय नाही.
शिक्षणही पाहिजे. तुम्हाला गव्हर्नमेंट नोकरीचा चान्स आलता का हो त्यावेळी? आम्हाला मिलिटरीत बोलवत होते बर. बेळगावला. हा. पण त्यावेळी कसं थोडस की काय म्हणजे मिलिटरीत गेलं की ते ह्याच्यावर मरणार असं लढाई. तर तरी सुद्धा ते म्हणायचे, ते दादोबाच्या खोलीत आले ते म्हणायचे, तुम्हाला बेळगाव सोडून कुठेही आम्ही घालवत नाही आणि तुम्ही मिलिटरीत या. तुम्ही नाही म्हटलं? नाही म्हटलं आम्ही, कारण घरची परिस्थिती असं थोडस झालं. त्यामुळे तुम्ही गेला असता. गेलो असतो. मग आज रिटायर झाला असता, पेन्शन घेतली असती. मग बघा साहेब झाला असता. आता मी पण मिलिटरी रिटायर्ड आहे, बरोबर, म्हणून मी फिरतो इकडे तिकडं. बरोबर. पण कोई बात नाही. जीवनामध्ये काही गोष्टी ज्या होतात ते चांगल्यासाठीच होतात, म्हणून तुम्ही चांगले पैलवान झाला, चांगले गुरु भेटले, बरोबर. 10 एकर शेती आहे म्हणा, किंवा सगळं समाधानी जीवन तुम्ही कशा पद्धती असून जगताय, ही फार मोठी गोष्ट आहे साहेब. बरोबर. तुम्ही आता जे एवढं सांगितलं त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. आणि नवीन पिढीला सुद्धा तुम्ही जे मार्गदर्शन केलेलं आहे आज, फार मोलाचं मार्गदर्शन आहे. आणि गुरुचा आदर सुद्धा कसा करावा हे तुमच्याकडून तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे, ते पण फार मोठं योगदान आहे. तर सर्व पैलवानांना मी एवढी विनंती करतो की सरांनी बाबांनी जे सांगितलेलं आहे त्याचं थोडस चिंतन करूया आपण. बरोबर. आणि चिंतन करूनच आपण थोडस आपल्या गुरुचा आदर करूया, त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचा खेळ खेळूया आणि चांगल्या पद्धतीचा आहार घेऊया. व्यसनामध्ये आपण गुंतायला नको. ह्या भरपूर काही गोष्टी यांनी एकदम मितभाषी म्हणजे शांत भाषेमध्ये हृदयाला आत पोचणारी भाषा जी आहे ती यांची आहे, त्या भाषेमध्ये बोललेले आहेत. तर सर्व महाराष्ट्रवासियांना आणि पैलवानांना आणि जनतेला, नवीन पिढीला ह्याचा नक्कीच फायदा होईल असं मला वाटतंय. आणि सांगितल्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. आणि जाता जाता एक मी तुम्हाला सांगतो की नवीन एक चॅनल मी ओपन केला आहे, जो छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा इतिहास त्या चॅनलवरती मी सांगण्याचं कार्य करणार आहे. त्या चॅनलचं नाव आहे नारायण सनगर. तो चॅनल तुम्ही आवर्जून पहा. त्या चॅनलमध्ये मी इतिहास सांगतो आहे आणि तो इतिहास थोडासा हृदयस्पर्शी इतिहास आहे. इतिहास फार वेगळा आहे. आपल्या राजांचा इतिहास वेगळा आहे, भरपूर जगाचा इतिहास आहे, काही पाठ्यपुस्तकात आहे, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा माहिती काढून मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी नारायण सनगर युट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलवरती जावा. NRS क्रांती सोडून एक दुसरा चॅनल आहे, त्याच्यावरती जावा, तो बघा. आणि त्यातून तुम्हाला भरपूर काही इतिहास तुम्हाला ऐकायला भेटेल. आणि आज आपल्याजवळ वस्ताद आले आहेत, नाळे वस्ताद, जे सांगोळ गावचे आहेत आणि चांगले पैलवान होते. शांत स्वभावाचा जरी असला तर पैलवान चांगला होता आणि चांगल्या पैलवानाला चित्रपट करून त्याच्या छातीवर बसलेला आहे. तर अशा पैलवानाच्या जवळ आलो आणि त्यांनी इतिहास सांगितला, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि मी थांबतो. नमस्कार. नमस्ते. नमस्ते.